आदित्य L1 मिशनचे प्रक्षेपण. बघा इथं आपण गगनयान मोहीम आहे आपली, ज्या मोहिमे माध्यमातून आपण 4 अंतराळवीर कुठे पाठवणार, आपण आकाशात पाठवणार आहोत, जे सध्या व्हायचं आहे. चंद्रयान 3 यशस्वीपणे आपण पार पाडलेलं आहे. आता आदित्य L1, आदित्य हे सूर्याचं समानार्थी नाव आहे, कळलं इथं. तर आदित्य L1 ही कोणत्या तारा संदर्भात आहे, तर सूर्य याच्या संदर्भात आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो ने 2 सप्टेंबर 2023 रोजी, 2 सप्टेंबर तारीख लक्षात घ्या, 2 सप्टेंबर 2023 रोजी, ठीक आहे, आदित्य L1 या सूर्याचा अभ्यास करण्यासाठीच्या पहिल्या अंतराळ आधारित भारतीय मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले. आदित्य L1 सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 2 सप्टेंबर 2023 ला पाठवले. कशाच्या द्वारे पाठवले, PSLV C57 या प्रक्षेपकाचा वापर करून हे प्रक्षेपण यशस्वी करण्यात आले. त्यानंतर मून स्नायपर चंद्रयान मोहीम आहे, कोणाची आहे, जपानची आहे. लक्षात आपल्या एवढंच लक्षात ठेवायचं, जपानची चंद्रयान मोहिमेचं नाव काय असेल, मून स्नायपर, किंवा तुम्हाला मून स्नायपर ही चंद्रयान मोहीम कोणाची आहे, भारत, रशियाची तुम्हाला माहिती आहे की लुना 25 जी अपयशी ठरलेली आहे, भारताची चंद्रयान 3 होती, लक्षात. तर मून स्नायपर कोणाची आहे, जपानची आहे. हे बाकीचं आवश्यकता नाही आपल्याला. डॉक्टर आर रवी कन्नन रॅमन मॅक्सेस पुरस्कार, प्रश्न कन्फर्म येणार म्हणजे येणारच, ठीक आहे. तर रवी कन्नन लक्षात ठेवायचं, हे डॉक्टर आहेत आर रवी कन्नन, यांना कोणता पुरस्कार भेटलाय, रॅमन मॅक्सेस पुरस्कार. बघा रॅमन मॅक्सेस पुरस्काराची ओळख काय आहे, भारतातील नाही तर आशिया खंडातला प्रति नोबेल पुरस्कार म्हणतो, किंवा आशिया खंडातला नोबेल पुरस्कार म्हणतो आपण. कोणता देश देतो, तर फिलिपाईन्स या देशाकडून तो दिला जातो. यावर्षी भारतीय व्यक्तीला भेटलेलं आहे. अशी इतर पण 3-4 जण आहेत, पण आपल्याला भारतीयांबद्दल माहिती पाहिजे आपल्याला. डॉक्टर आर रवी कन्नन यांना रॅमन पुरस्कार जाहीर झालेला आहे, ठीक आहे. तर रवी कन्नन बद्दल माहिती बघा, ते एक डॉक्टर आहेत. डॉक्टर कशाचे आहेत, तर कॅन्सरचे डॉक्टर आहेत, कळलं इथं. त्यांचं कार्य आसाम मध्ये आहे, लक्षात. प्रॉपर कुठले आहेत ते, तामिळनाडू या राज्याचे आहेत, ठीक आहे. सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि आसाम मधील कचार कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे ते संचालक. रवी कन्नन यांना 2023 चा प्रतिष्ठित रॅमन मॅक्सेस पुरस्कार जाहीर झाला. आसाम मध्ये लोक केंद्रित आणि गरीब समर्थक कार्यक्रमाद्वारे कर्करोगाच्या उपचारात क्रांती केली. बघा रवी कन्नन हे कोणत्या रोगाच्या संदर्भात डॉक्टर आहेत, कर्करोग कन्नन नाव आहे त्यांचं, कर्करोग लक्षात ठेवायचं, केक आहे, ठीक आहे. कुठं कार्य करतात ते, आसाम या राज्यामध्ये, ठीक आहे. कोणता पुरस्कार भेटला, 65वा, कारण की 66-65 मध्ये मुलं कन्फ्युज झालेत. महाराष्ट्राच्या संभाजीनगरच्या ग्रामीण या मुख्यालयामध्ये जो पेपर झालेला आहे संभाजीनगर ग्रामीणला, त्यांनी विचारलं होतं की 66वा महाराष्ट्र केसरी कोण आहे, तर सिकंदर शेख, आणि 65वा म्हटलं तर काय असेल, शिवराज राक्षे, ठीक आहे. मुलं कन्फ्युज झाले, मार्क चुकला, ठीक आहे. 65व्या रॅमन मॅक्सेस पुरस्कार 2023 चे भारतीय कोण आहेत, रवी कन्नन, आणि हे बांगलादेशचे दिलेले आहेत. हे बांगलादेशचे पाठ ठेवा, म्हणजे जोड्या लावायचा जर प्रश्न आला, रवी कन्नन भारतीय माहिती आहे आपल्याला, आणि बांगलादेश बाकीचे पाठ नका करू, होणार पण नाही तुमच्या लवकर. बांगलादेशचे कोण आहेत, रक्षंद कोरवी. जोड्या लावायचा जर प्रश्न आला तर आपल्या दोघांमध्ये आपली जोडी परफेक्ट निघून जाईल. डॉक्टर आर रवी कन्नन यांच्याविषयी, डॉक्टर कन्नन हे मूळचे कुठले आहेत, चेन्नईचे आहेत. चेन्नई म्हणजे काय असेल, PM तामिळनाडू, ठीक आहे. TN पाहिजे तिथं, तामिळनाडू, ठीक आहे. त्यांनी चेन्नई स्थित किलपॉक मेडिकल कॉलेजमधून MBBS केले. नवी दिल्ली येथील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधून जनरल सर्जरीमध्ये MS केले, आणि चेन्नईतील कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट मध्ये MCH केले. शिक्षणाच्या संदर्भात ठिकाणं लक्षात ठेवू नका, फक्त ते कर्करोग या रोगाच्या संदर्भात डॉक्टर होते एवढं लक्षात ठेवू, ठीक आहे. कर्करोगाचा अभ्यास करण्याशास्त्र म्हणजे काय असेल, ऑन्कोलॉजी, ठीक आहे. 2007 पर्यंत अड्यार आहे त्या ॲनिबेझंट अड्यार येथील कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये काम केले, ठीक आहे. त्यानंतर आसाम मध्ये कचार कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये कर्करोग शल्य चिकित्सक आणि संचालक म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर हे त्यांच्याबद्दल माहिती आहे, आवश्यकता नाहीये, आपल्याला एवढं माहित पाहिजे आपल्याला. त्यांना ठळक पुरस्कार कोणते आहेत, वैद्यकीय शास्त्रासाठीचा महावीर पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, रॅमन पुरस्कार या वर्षीचा 65वा रॅमन मॅक्सेस पुरस्कार 65वा. कोणता देश देतो, तर फिलिपाईन्स.
समोरची न्यूज आहे आपली 69वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2021. 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. प्रश्न येतो म्हणजे येतोच. यामध्ये कोण कोण लक्षात ठेवायचं? दिग्दर्शक, मराठी, हिंदी चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट. बाकीची आवश्यकता नाही आपल्याला. 69 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 24 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर झाले. काही आवश्यकता नाही आपल्याला. आर माधवन दिग्दर्शित रॉकेटरी द नंबी इफेक्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. एक्झामला लक्षात ठेवायचं. 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला जाहीर झालेला आहे? सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? रॉकेटरी. एवढं लक्षात ठेवलं तरी बस झालं. तर नंबी इफेक्ट दिग्दर्शक कोण आहेत? आर माधवन. येऊन गेलेला आहे क्वेश्चन आता. सर्वोत्कृष्ट नॉन पिक्चर फिल्म प्रकारातील सृष्टी लाखेरा दिग्दर्शित एक था गाव या पुरस्काराला जाहीर झाला आहे. ही आवश्यकता नाही आहे आपल्याला. नॉन पिक्चर फिल्म प्रकारात जर विचारला तर सृष्टी लाखेरा दिग्दर्शित. दिग्दर्शक कोण आहेत? सृष्टी लाखेरा. ठीक आहे. एक था गाव पण आवश्यकता नाही. विचारला क्वेश्चन त्याच्यावरच विचारायला तुम्हाला. ठीक आहे. कंबाईनला खाली जाऊ शकतात ते. अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेता, आलिया भटला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. लक्षात. आणि आलिया भट सोबत कोण आहे? कीर्ती सॅनॉन सुद्धा आहे. 3 नाव लक्षात. आलिया भट, कीर्ती मॅडम ह्या दोघी अभिनेत्री. अल्लू अर्जुन काय असेल? सर्वोत्कृष्ट अभिनेता. अल्लू अर्जुन कशासाठी असेल? पुष्पा गाजलेला चित्रपट आहे. गंगूबाई काठियावाडी आलिया भटला. आणि रॉकेटरी हा जो चित्रपट आहे आर माधवनचा आहे तो दिग्दर्शक. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून आर माधवनलाच भेटला माहित नाही आपल्याला. वाचू आपण खाली. अभिनेत्री झालेला आहे सलील कुलकर्णी दिग्दर्शित एकदा काय झालं हा सर्वोत्तम मराठी चित्रपट. मराठी मधला सर्वोत्तम चित्रपट कुठला आहे? एकदा काय झालं. त्यांच्या दिग्दर्शक कोण आहेत? सलील कुलकर्णी. चालेल. आता ही थोडक्यात त्यांनी माहिती दिलेली आहे आपल्याला. हे वाचून घेऊ आपण. सर्वोत्कृष्ट पिक्चर कोणता आपला? रॉकेटरी. आर माधवनचा आहे. रॉकेटरी द नंबी इफेक्ट. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कोणता आहे? सरदार उधम. लक्षात. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता आहे? एकदा काय झालं. दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पणात चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार. हा हे पाठ ठेवा. इंदिरा गांधी पुरस्कार एवढं लक्षात ठेवायचं. पदार्पण चित्रपटासाठी दिला गेलेला इंदिरा गांधी पुरस्कार हा कोणता आहे? मेपडियन मल्याळम चित्रपट आहे. दिग्दर्शक आहे विष्णू मोहन. बाकी खालची आवश्यकता नाही आपल्याला. समोरची न्यूज आहे. स्पेनने महिला फिफा विश्वचषक 2023 जिंकला. 2023चा महिला फिफा विश्वचषक कोणी जिंकलेला आहे? स्पेन या देशाने जिंकलेला आहे. लक्षात. याच्यावर प्रश्न कन्फर्म येईल म्हणजे येईलच. ठीक आहे. जुलै ते ऑगस्ट 2023 दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने संयुक्तपणे आयोजित केलेल्या महिला फिफा विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करून स्पेनने विजेतेपद पटकावले. आता याच्यात 3 प्रश्न कसे बनेल बघा. सगळा 2023चा महिला फिफा म्हणजे फुटबॉल फिफा विश्वचषक कोण जिंकला? स्पेननं. कोणाला हरवलं? इंग्लंडला. कुठे आयोजित केलेला होता? न्यूझीलंड आणि काय असेल? ऑस्ट्रेलिया. 2 देशा मिळून आयोजित केलेला आहे. कोण कोण? न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. बघा T20 सुद्धा विचारलं तुम्हाला. हे अमेरिकेमध्ये आयोजित केलेला होता. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि क्रिकेट वर्ल्ड कप हा भारतातच होता जो भरलेला T20 जिंकलेला आपण. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर कोणाला हरवलं? इंग्लंडला. कोण जिंकला? स्पेननं. कुठं होता? न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशा मिळून. स्पेनचे हे पहिलेच महिला विश्वचषक आहे म्हणून पेपरला प्रश्न येईल. ठीक आहे. आता आणखीन चर्चेत राहिलेला एक भाग आहे त्यामधलाच म्हणून पेपरला प्रश्न येणे शक्य जास्त आहे. त्या स्पर्धेदरम्यान काय झालेलं आहे? एक चळवळ उदयास आलेली आहे. #इट्स ओव्हर चळवळ. एक्झामला प्रश्न विचारला की #इट्स ओव्हर चळवळ. लक्षात. ही चर्चेत आहे. तर खालील कोणत्या घटनेशी संदर्भात आहे? लक्षात. सिडनी येथे झालेल्या विश्वचषक वितरण समारंभादरम्यान स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष
लुईस रुबियालेस यांनी स्पेनची खेळाडू जेनी हार्मोस हिच्या संमतीशिवाय ओठांवर चुंबन घेतले, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यासाठी आणि स्पेन महिला फुटबॉलमध्ये सुधारणा आणण्यासाठी स्पेनमध्ये #इट्स ओव्हर लक्षात चळवळ सुरू झाली. ही स्पेनची मी टू चळवळ ठरत आहे. बघा, महिलांच्या सुरक्षेसाठी स्टार मी टू चळवळ सुद्धा कार्यरत आहे. तर ही स्पेनची ॲज अ स्टार मी टू चळवळ म्हणून ओळखली जाईल. ठीक आहे, ही घटना मी वाचून दाखवलेली आहे. लक्षात, या घटनेची हे घटना चर्चेत असल्या कारणामुळं हा वर्ल्ड कप चर्चेत आहे, लक्षात ठेवायचा. कोण जिंकला? स्पेननं. पहिलाच आहे महिलांचा पहिला. कोणी जिंकलेला? म्हणजे स्पेन या देशाच्या महिलांनी त्यांच्या देशासाठी पहिला जिंकलेला आहे, लक्षात ठेवायचं. मॅग्नस कार्लसनने 2023चा बुद्धिबळ विश्वचषक जिंकला. ठीक आहे, 2023चा बुद्धिबळ विश्वचषक कोणी जिंकला असेल? कार्लसनने जिंकलेला आहे. आवश्यकता नाहीये, पाठच आहे तुम्हाला. ठीक आहे, नॉर्वेचा आहे तो, हे पण लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रज्ञा नंदा हे बुद्धिबळ खेळाच्या संदर्भात आहे, नाव लक्षात ठेवायचं. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा 2023 कुठं पार पडल्या? कझाकिस्तानमध्ये अस्ताना येथे, हे लक्षात ठेवा. 2023चा महिला बुद्धिबळ विश्वचषक 2023चा महिला बुद्धिबळ विश्वचषक कुठं भरल्या स्पर्धा? अझरबैजान मधील बाकू येथे. ठीक आहे, लक्षात ठेवायच्या. मोहन बागानला ड्युरँड कपचे विजेतेपद. ड्युरँड कप हा फुटबॉलच्या संदर्भात आहे, लक्षात. मोहन बागानला, लक्षात ठेवायचं. एवढी काही महत्वाची न्यूज नाहीये, पण ड्युरँड कप हा कोणत्या खेळाच्या संदर्भात आहे हे महत्वाचं आहे, म्हणून आपण ते इथं ऍड केलेलं आहे. बस. नीरज चोप्रा ठरला जगजेता, लक्षात. ही न्यूज महत्वाची आहे. भारताच्या नीरज चोप्राने बुडापेस्ट, बघा नीरज चोप्रा हे नाव तुमच्या लक्षात आहे, जे माग टोकियो जपान येथे ज्या ऑलिम्पिक स्पर्धा ठरलेल्या आहेत त्यामध्ये भालाफेकमध्ये भारताला सुवर्ण पदक त्याने मिळवून दिलेलं आहे. नाव आहे नीरज चोप्रा. नीरज चोप्रा, भारताच्या नीरज चोप्राने बुडापेस्ट हंगेरी येथे झालेल्या वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत 88.17 मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह सुवर्ण पदक जिंकून इतिहास असलेला आहे. स्वतःचा रेकॉर्ड तोडलेला आहे त्यांनी, लक्षात ठेवायचा. ऑलिम्पिक मधला. समोर सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे 24वे ग्रँड स्लॅम विजेतेपद. नोवाक जोकोविच, लक्षात ठेवायचं. आज सुद्धा विम्बल्डन इथली जे टेनिस स्पर्धा आहे, लक्षात, तर ती एका महिलेने जिंकलेली आहे. तिचं नाव लक्षात ठेवा, मला आठवण मी तुम्हाला सांगितलंच. पण सर्बियाचा आहे. नोवाक जोकोविच कुठला आहे? सर्बियाचा आहे. किती ग्रँड स्लॅम झाले त्यांचे? 24वे. जगात सर्वात जास्त ग्रँड स्लॅम सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे ठरणार आहेत, लक्षात. आणि यांनी काही निवृत्ती घेतलेली नाही आहे. आणखीन पण एक व्यक्ती आहे ज्याचे 24 झालेले होते, तर पण हा त्याचा रेकॉर्ड तोडेल. ठीक आहे, आपल्याला प्रश्न एवढाच विचार की नोवाक जोकोविच हे कोणत्या देशाच्या संदर्भात आहे? कुठल्या आहेत? सर्बिया. मॅक्स वर्स्टपेनने सलग 10वी शर्यत जिंकलेली आहे. मॅक्स वर्स्टपेन हे कोणत्या खेळाच्या संदर्भात आहे? तर लक्षात ठेवायचं, रेडबुल संघाचा आहे, लक्षात. तर फॉर्म्युला 1 शर्यत, स्पीडमध्ये कार चालवणे. डॅनियल मॅकहेग आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली तृतीयपंथी खेळाडू. ट्रान्सजेंडर आहे पहिली. नाव आहे डॅनियल मॅकहेग. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली तृतीयपंथी आहे. नाव लक्षात ठेवायचं, डॅनियल मॅकहेग. बरं, एवढी माहिती आहे. याच्यापेक्षा महत्वाचं काय, ही कोणत्या देशाची आणि कोणत्या देशाकडून खेळली? लक्षात ठेवायचं. मूळची ऑस्ट्रेलियाची आहे, लक्षात. आणि कॅनडाच्या संघात तिचा समावेश करण्यात आलेला आहे. तिरंदाजी विश्वचषक 2023 कुठं पार पडला रे? फ्रान्स येथे, पॅरिस, जिथं 2024 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिसमध्येच होणार आहे, त्याच ठिकाणी तिरंदाजी विश्वचषक 2023 पार पडलेली आहे. ठीक आहे, तिरंदाजी विश्वचषक 2023च्या चौथ्या टप्प्यात भारताने 2 सुवर्ण 3 कांस्य अशी 5 पदके जिंकलेली आहेत. आवश्यकता नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा, तिरंदाजी विश्वचषक 2023 पॅरिस. कुठं? फ्रान्स, पॅरिस.
विराट कोहली सर्वाधिक जलद 13,000 एक दिवसीय धावा करणारा, 13,000 एक दिवसीय सामन्यामध्ये धावा करणारा खेळाडू. लास्टची न्यूज आहे आपली. 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन. बघा, राज्य क्रीडा दिवस 15 जानेवारी आहे, शिंदे साहेबांनी घोषित केलेला आहे. खाशाबाचा त्यांचा जन्मदिवस. तर राष्ट्रीय क्रीडा दिन कोणता आहे आपला? 29 ऑगस्ट. कारण ऑगस्ट मध्ये जर तुमचा पेपर झाला तर हा प्रश्न येईल कन्फर्म. ठीक आहे. कोणाचा जन्मदिवस आहे? तर खाली तुम्हाला राहील, पहिले थीम पाहून घेऊ आपण. 29 ऑगस्ट 2023 संपूर्ण भारतभर 12वा राष्ट्रीय क्रीडा दिन. ठीक आहे. 2023 ची संकल्पना काय? खेळ हे सर्वसमावेशक आणि तंदुरुस्त समाजासाठी सहाय्यक आहे. ठीक आहे. एवढी थीम काही विचारणार नाही तुम्हाला, फक्त कितवा आहे? 12वा आहे. 29 ऑगस्ट महत्वाचा आहे आपल्याला. ठीक आहे. हॉकीचे जादूगार महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांची 29 ऑगस्ट ही जयंती या निमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात येते. 2012 ला पहिला आहे लक्षात. आणि आता हे आपला 12वाचा असेल. ठीक आहे. काही न्यूज मी फास्ट घेतलेल्या आहेत, परंतु हे जर 1-2 वेळेस ऐकलं तुम्ही तर तुमचा प्रश्न चुकणार निश्चितच.